नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवर. खूप दिवसातून व्हिडिओ बनवली कारण की व्हिडिओ तर शूट केली होती मी CBE2 साठी स्ट्रॅटेजी, पण ते काही प्रॉब्लेम आला म्हणून अपलोड नाही केली. पण आता परत व्हिडिओ बनवते. तर CBE2 साठी तुम्ही कसं स्टडी केला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता खूप वेळ झाला. CBT1 पोरांनी दिली होती, पण त्याचा रिझल्ट पण अजून आला नाही. पण त्यांनी अभ्यास कंटिन्यू करा. सिलेबस वगैरे लवकरात लवकर झाला नसेल तर कम्प्लीट करा. ही व्हिडिओ मी म्हणजे जे पुढे एक्झाम देत असतील पोरं ALP साठी, त्यांच्यासाठी CBE2 ची डिटेलमध्ये म्हणजे कसं स्टडी केलं पाहिजे त्याबद्दल सांगणार आहे. बाकी तुमच्यासाठी पण मी सांगेन कसं, म्हणजे आता तुमचा सिलेबस झालेला आहे तर पुढे तुम्ही जास्तीत जास्त मार्क भेटण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल पण सांगणार आहे. तर CBT2 मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असते. पार्ट 1 मध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग अँड ड्रॉइंग हा सब्जेक्ट असतो. आणि पार्ट 2 मध्ये ट्रेड असते. ट्रेड टेस्ट मध्ये आपण त्याच्यामध्ये टेक्निकल असतं. म्हणजे टेक्निकल आपण जसं ITI मध्ये डिझेल मेकॅनिक करतो, इलेक्ट्रिशियन करतो, RAC, त्याचंच म्हणजे तिथे पेपर असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिझेल मेकॅनिक घेऊ शकता, इलेक्ट्रिशियन, जसं तुम्हाला म्हणजे सोपं पडेल. ITI मध्ये तुम्ही घेतलं असेल, जर तुम्ही इंजिनिअरिंग केले असेल, आणि मी तर इंजिनिअरिंग केले होते त्या म्हणून मी डिझेल मेकॅनिक घेतलं होतं. मला म्हणजे चांगलं वाटायचं. ऑटोमोबाईलचे पार्ट्स वगैरे ते असतात त्याच्यामध्ये, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आणि पार्ट 1 मध्ये तुम्ही मॅथ्स, रिझनिंग, बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग. मॅथ्स हा 25 मार्काला, रिझनिंग 25 आणि बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग हा 50 मार्काला असतो. ते पण त्याच्यामध्ये 90 मिनिट्स आणि 100 क्वेश्चन असतात. मॅथ्स आणि रिझनिंग हा म्हणजे काही वेगळं करण्याची गरज नाही. CBT1 ला जे केलं होतं तुम्ही तेच इथे पण करायचंय. याच्यामध्ये पण लेवल एवढे म्हणजे हार्ड नाही, बेसिकच येतं. थोडे 2-3 क्वेश्चन असतातच हार्ड, ते आपल्याला म्हणजे स्किप करायचे. पहिले आपल्याला जे येतात तेच पहिले करायचे. मॉक टेस्ट कसे हे करायचे, अटेम्प्ट करायचे ते पण सांगेन मी तुम्हाला. त्यानंतर बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग हा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे न्यू सब्जेक्ट मला वाटेल. त्याच्यामध्ये फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग, म्हणजे इंजिनिअरिंग केलं असेल तुम्हाला माहिती असेल इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणून सब्जेक्ट असतो. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या 8 किंवा 10च्या आसपास क्वेश्चन असतात 50 पैकी. आणि बाकी फिजिक्सचा जो पोर्शन आहे तो खूप आहे याच्यामध्ये. त्याच्यात पण फिजिक्समध्ये पण बेसिक इलेक्ट्रिसिटी याचे क्वेश्चन जास्त असतात, इम्पॉर्टंट आहे खूप, तर ते नीट करा. आणि इन्व्हायरमेंट, IT लिटरसी याचे पण 4-5 क्वेश्चन असतात. हे सर्व कसं करायचं म्हणजे ते तुम्हाला सांगेन मी. तर तुम्ही असं कोर्स पण घेऊ शकता. कोर्स तुम्ही नीरज जांगेड म्हणून सर आहे, त्यांचा सुद्धा घेऊ शकता. चांगले शिकवतात ते, NCERT पण चांगले शिकवतात, तुम्हाला माहितच आहे. आणि YouTube वरून जर फ्री करायचं असेल ते पण करू शकता. YouTube वरून रेल्वे पाठशाला रेल्वे एक्झाम असा चॅनल आहे, त्याचे पण तुम्ही नोट्स बनवू शकता बघून व्हिडिओ. आणि सायन्स मॅगने सरांचं म्हणजे नीरज सरांचं पण चॅनल आहे, त्याचे पण बघू शकता तुम्ही. तर पण शुअर असं तुम्हाला वाटत असेल डाऊट्स का होईल का नाही, मग त्यासाठी तुम्ही कोर्स पण घेऊ शकता. आणि हे सर्व तुम्ही असं हे सर्व झाल्यानंतर एक टॉपिक जर युट्यूबवरून तुम्ही कम्प्लीट केला तर लगेच त्याचे मॉक टेस्ट प्रिव्हियस इयर बघायचे का बाबा आपण राईट डायरेक्शनला आहे का नाही, हे तुम्हाला मॉक टेस्ट म्हणून समजेल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा तुम्ही बघतील ना तेव्हा तुम्हाला समजेल. आणि PYQ साठी तुम्ही असं बुक पण घेऊ शकता. बुक तुम्ही कोणते घेऊ शकता, रुक्मिणी पब्लिकेशन पण बुक आहे, ते पण तुम्ही म्हणजे थेअरीसाठी पण घेऊ शकता. आणि त्याच्यात PYQ पण असतात, त्यासाठी तुम्ही ते बुक म्हणजे घेऊ शकता. चांगलं आहे ते बुक. आणि जेव्हा तुमचा 50% सिलेबस कम्प्लीट होईल ना तेव्हा म्हणजे मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा, कारण की तेव्हाच उपयोग होईल त्याचा. आणि मॉक टेस्ट तुम्ही म्हणजे कोर्स जो घेतला आहे तिथे ऍप असेल ते एक देऊ शकता. आणि फेसबुकवर तुम्ही देऊ शकता 2 अशा, म्हणजे वीक मधून तुम्हाला 2 द्यायचे आहेत. आणि फेसबुकवर लाईव्ह टेस्ट पण असतात. लाईव्ह टेस्ट मध्ये तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त पोरं टेस्ट देतात म्हणून तिथे पण द्यायचे. तुम्हाला असं समजेल आपली तयारी, म्हणजे आपला रँक किती येतो. जर लाख पोरं देत असतील त्याच्यामध्ये 10,000च्या आतमध्ये येत असेल तर ठीक, चांगला येतो, असं समजेल तुम्हाला आपली तयारी किती आहे. आणि तुम्ही फेसबुक नसेल घेतला तर लिंक मी तुम्हाला देतो, त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करा फेसबुक ॲप आणि कोर्स घ्या ॲज अ मॉक टेस्टसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 आणि 12% डिस्काउंट वगैरे भेटेल. तर पैशाचं म्हणजे एवढा हे नका करू, विचार नका करू.
कारण की त्याच्यातून तुमचं करिअर होईल. एवढा विचार नाही करायचा, कारण की स्टडीसाठी आपण विचार करतो आणि बाकी जर कुठे असं मूवी बघायला गेलो किंवा काही खायचं असलं तर आपण विचार नाही करत, सरळ पैसे आपण खर्च करतो. मग आपण इथे तर आपलं पूर्ण फ्युचर आहे, त्याच्या ठिकाणी आपण खर्च करायचं. ते आपण म्हणजे करायचंय करिअरसाठी बिलकुल म्हणजे पैशाचा नाही विचार करायचा. आणि पेपर 2 मध्ये ट्रेड टेस्ट असते, तर ते 60 मिनिट असतं, 75 क्वेश्चन असतात आणि 27 मार्क क्वालिफाईंग असतात. आणि जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय नाही करत ना, 27 मार्क पाडत नाही, तोपर्यंत CBT 1 चा पेपर तुमचा चेकच होणार नाही. म्हणजे इथे फेल झाले तर CBT 1 मध्ये किती 100 मार्क भेटले तरी तुमचा म्हणजे पूर्ण वेस्ट आहे पेपर 1. म्हणून हा पण तुम्हाला नीट करायचा आहे. याच्यासाठी कोर्स घ्यायला लागला तरी घ्या. नवीन सब्जेक्ट असेल तुमच्यासाठी तर नीरज जहांगीर सरांचा पण कोर्स आहे. दुसरं पण तुम्हाला समजेत सरांचा असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण हा चांगला करायचा. तुम्ही डिझेल मेकॅनिक घेऊ शकता, RAC जे तुम्हाला समजत असेल ते घेऊ शकता. मी तर डिझेल मेकॅनिक घेतला होता, त्याच्यासाठी मी SK झा सरांचा बुक घेतला होता. आणि याच्यामध्ये SK झा सरांचं तर शॉर्टकट मध्ये होतं थोडं, आणि डिटेलमध्ये डिझेल मेकॅनिक मध्ये पाहिजे असेल तर त्या रुक्मिणी पब्लिकेशन म्हणून आहे, त्यांचं उलट मी सांगतो त्यांचंच घ्या. कारण की डिटेलमध्ये मग तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये स्टडी पण होईल आणि डाऊट पण राहणार नाही. आमच्या वेळी थोडं डिझेल मेकॅनिकचा पेपर जर खूप चांगला आला होता, म्हणजे एकदम कन्सेप्ट वाईज. तर म्हणजे कारण की ज्याचे कन्सेप्ट चांगले असतील त्यालाच म्हणजे करता येईल. आम्ही म्हणजे केलं ते. तुम्ही पण म्हणजे असं ते डिटेलमध्ये करा यावेळी, म्हणजे ती चुकी नाही झाली पाहिजे. परत चांगलं म्हणजे असं हार्ड वगैरे आला तर तुम्हाला करता आला पाहिजे, डाऊट नाही राहिला पाहिजे होईल का नाही. आणि मॉक टेस्ट म्हणून तुम्ही याच्यावर देऊ शकता फेसबुकवर, आणि कोर्स वगैरे घेतला असेल त्याच्यावर पण देऊ शकता. तुम्हाला समजेल आपली तयारी किती आहे. म्हणून मॉक टेस्ट देत चला जेव्हा आपलं 50% सिलेबस होईल त्यानुसार. आणि हे सर्व झाल्यानंतर आता जे अपकमिंग म्हणजे ज्यांची CBT 2 आता म्हणजे पुढे रिझल्ट CBT 1 चा लागला आणि CBT 2 म्हणजे कधी होईल त्यांच्याबद्दल थोडं सांगणार आहे मी. CBT 1 मध्ये तुम्हाला म्हणजे मार्क पण म्हणजे आता तुम्हाला डाऊट असेल होईल का नाही. आता मी कट ऑफचं पूर्ण असं रिअल नाही सांगू शकत, पण ट्राय करेन का सांगायचं. OBC वगैरे आणि नॉर्मलायझेशन तसं झालं होतं, जसं पेपर म्हणजे इझी येईल तेवढं जास्त कमी नॉर्मलायझेशन होतं आणि हार्ड येईल तसं जास्त होतं. CBT 1 रिझल्ट म्हणजे कट ऑफ किती लागू शकतो. ओपनचा 40+ मार्क असतील तर तुम्ही CBT 2 ची तयारी करा, आणि OBC मध्ये 36 ते 38 च्या आसपास प्लस मायनस करू शकता, आणि SC मध्ये 32 34 च्या आसपास असतील तर, ST मध्ये 30 च्या आसपास असतील तर तुम्ही CBT 2 करू शकता. आणि केला तरी आपला स्टडी वाया नाही जाणार. पुढे पण भरत्या येत आहेत ALPच्या. आता 15 मे पासून फॉर्म सुरू येत आहेत, म्हणून तुम्ही चालू ठेवा अभ्यास, वेस्ट जाणार नाही तुमचा स्टडी केला तरी. आणि कारण की CBT 2 ला म्हणजे कमी टाइम भेटतो, 1-1.5 महिना मे बी भेटतो, लगेच CBT 2 तुमची लागेल. म्हणून आताच सिलेबस कम्प्लीट करून ठेवा, तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजन आणि मॉक टेस्ट या 2 गोष्टी राहतील. म्हणून तुमची आता रिझल्ट लागल्यानंतर लगेच 1.5 महिना तुम्ही 1 महिन्यातून होऊ शकते. म्हणून रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि अनालिसिस या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, म्हणून तेच करत चला. आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे, कुठे आपण चुकतो, कोणते क्वेश्चन आपले चुकीचे होतात मॉक टेस्ट मध्ये. आता मॉक टेस्ट कशी द्यायची ते पण सांगतो. मॉक टेस्ट देताना तुम्ही पहिले सर्व क्वेश्चन आधी जे येतात ते पहिले बघायचे आहेत आपल्याला, ते आपल्याला करायचे आहेत. पूर्ण 100 क्वेश्चन असतील, 100 क्वेश्चन पण पहिले जायचं. त्याच्यानंतर एक राऊंड झाला आपला, त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडला जे क्वेश्चन आपण मार्क रिव्ह्यू किंवा जे क्वेश्चन आपण स्किप केले ते आपल्याला करायचे आहेत. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये मारू शकता जे राहिले असतील क्वेश्चन. असं आपल्याला 2 राऊंड मिनिमम 2 राऊंड मध्ये तरी करायचे, कारण की फर्स्ट राऊंडलाच काही पोरं करतात, त्याच्यामध्ये त्यांचा पेपर म्हणजे राऊंड जातो आणि लास्टला जे इझी क्वेश्चन असतात ते सुटून जातात. मग ऑटोमॅटिकली आपण मागे होऊन जातो, आणि 2 राऊंड जे मारतात ते पोरं पुढे होऊन जातात. म्हणून ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मॉक टेस्ट बद्दल. आणि अभ्यास करत चला कंटिन्यू, म्हणजे रिव्हिजन जे क्वेश्चन तुम्हाला आपले जे टॉपिक डाऊट असतील ते युट्यूबला टाका, जे तुम्हाला वीक वाटत असेल टॉपिक तो टाका युट्यूबला आणि तो कव्हर करत चला. आणि जे झाले ते रिव्हिजन करा.
आणि मी तर एवढा म्हणजे जास्त हुशार तर नाही, म्हणजे काय असं मोठा गुरु वगैरे नाही का तुम्हाला म्हणजे खूप असं हे सांगू शकतो हे ते. जेवढं मी केलंय म्हणजे एवढं माझ्याने होईल, हेल्प होईल तुम्हाला, म्हणजे मी चुका केल्या त्या तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे सांगतोय. मी होऊ शकतो, तुम्ही पण होऊ शकता असिस्टंट लोको पायलट रेल्वेमध्ये. त्यांचं स्वप्न आहे, तर या तुम्ही पण. खूप चांगलं आहे पोस्ट. आणि दुसऱ्या एक्झाम चा पण स्टडी करत राहा. जे आता ग्रुप डी झाली, अजून टेक्निशियन, यांचं म्हणजे सिलेबस सेम असतो, म्हणून तुम्ही एका एक्झामचा केला तर 3-4 एक्झामचा स्टडी तुमचा ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तुम्ही अभ्यास करत चला, कन्सिस्टन्सी ठेवा. आणि कधी वाटलं अभ्यासाचा कंटाळा आला तर मूवी वगैरे बघा, थोडं फ्रेश व्हा, कुठं फिरून वगैरे या. असं नाही का मला पण म्हणजे कंटाळा यायचा कधी कधी लायब्ररीमध्ये असं स्टडी करायचं रोज. कधी कधी वाटलं मग फिरायला जायचं मी पण. असं नाही का कंटिन्यू स्टडी केलं नसतं. असं मी एवढा म्हणजे हे नाही, स्टडी पण करायचं आणि थोडा एन्जॉयमेंटसाठी थोडं बाहेर पण जायचं कधी कधी. तसं आपलं माइंड पण फ्रेश होतं. आणि कोणताही स्टडी करताना तुम्ही पहिले त्याचा जो सिलेबस आहे ते पहिले एकदा बघून घ्या आणि त्यानुसार म्हणजे स्टडी करा. कोणता टॉपिक तुम्हाला युट्यूब वरून करायचा असेल, नोट्स बनवायचा असतील तर तो टॉपिक टाका, पहिले त्याचे नोट्स बनवा. नोट्स बनवल्यानंतर PYQ बघा का आपले सॉल्व्ह होतात का याच्याने. वाचल्यानंतर परत त्याची रिव्हिजन वगैरे करा आणि मॉक टेस्ट लावा. एवढंच आहे. तर व्हिडिओ पण आता एंड करतो. आणि पुढे काय तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि टेक्स्टबुकसाठी तुम्हाला लिंक देतात, त्याच्यावर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि मॉक टेस्टसाठी हे कोर्सेस आहेत ते घेऊ शकता. मी तुम्हाला कोड देतात, 10 ते 12% डिस्काउंट भेटेल तुम्हाला. ठीक आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.